वाह, सुंदर, अप्रतिम. खरंच तुम्ही लक्ष्मी आहात. लक्ष्मी. लक्ष्मीच्या हातानं तुम्ही हा स्वयंपाक केला. आवडलं वरण? आवडलं. अत्यंत खारट झालंय ते वरण. म्हणूनच म्हटलं ना तू लक्ष्मी कसावीस म्हणून. लक्ष्मीही म्हणताय आणि खारटही म्हणताय. आणि लक्ष्मी ही समुद्राची लेक आहे हो. आणि बापाकडनं आलेला सगळा खारटपणा या वर्णात उतरलाय. अहो, आमच्या सुखातच मिठाचा खडा पडलाय. वर्णात पडला तर काय होतं. द्या अजून वरण द्या आणि त्यात मिठाचं गाडगं ओतून द्या, म्हणजे आनंद वाटेल मला. स्वयंपाक करतात ध्यान कुठे असतं. तुम्हीच खा. अहो अहो, उठू नका, बसा, मी दुसरं आणते. पोट भरलंय माझं. अशा वागण्यानं अन्नाचा अपमान होतो. अन्नाचा अपमान दिसला, अनाजीचा झालेला अपमान नाही दिसला. हो पण राज्याभिषेकाचा एवढा मोठा सोहळा, अहो सुरनिसी काढून मुजुमदारी दिली, मागे उभं केलं मला. काल नको म्हणताना राणी साहेबांनी मुद्दाम त्या कलुशाला पाठीशी घातलं. तो खोटा पडू नये म्हणून बाटलेल्यांना धर्मात घेतलं, म्हणजे तिथेही अपमान. पण तुमचा अपमान कशाला कोण करेल. चला गडावर. कोणी लुंगा सुंगा माणूस मला मुजुमदार म्हणून हाक मारतो. पण मुजुमदारांना मुजुमदार म्हटलं तर त्यात अपमान का मानून घ्यावा. मुळातच एवढे अपराध घडलेले असताना राजांनी तुम्हाला मान दिला. चा अपमान मानू नका, पाया पडते मी. तुम्ही वडाची साल पिंपळाला लावू नका. आता बघतच राहा कुठली साल कुठे लावतो ते. अहो जेवण. बस. खूप गोड झाले तो लाडू मातोश्री. छान झालेत ना. गरम गरम आहेत, खाऊन घ्या. अजून द्या हा त्यांना. हो हो, आम्ही 5 तरी लाडू खाऊ. एवढे आवडले. अगं बाई, खरं तर पाकच खूप छान झाला होता. एक मोठा बनवा ना, आमच्या ओंजळीत बसेल एवढा. ओंजळीत बसेल पण पोटातही बसला पाहिजे बरं का. पण मातोश्री, आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही आज आमच्यासाठी लाडू बनवाल म्हणून. का बनवणार नाही आम्ही. का म्हणजे असंच. अहो सांगा. तुम्ही रात्री गुस्स्यात होतात ना. कशाबद्दल. काल वहिनीसांनी आपण दिलेला निर्णय फिरवला होता म्हणून. आम्ही काही निर्णय घेतला नव्हता. आम्ही एवढंच म्हणत होतो की थांबा, घाई करू नका. पण त्या काही थांबल्या नाही. त्यांनी लगेच निर्णय घेतला. पण असं कसं. राजमातेचं ऐकलं पाहिजे ना. आम्ही जरी राजमाता असलो तरी त्या महाराणी आहेत. त्यांनी निर्णय घेतला. पण ऐकायला पाहिजे होतं नाही का राजमातोश्री. यमुनाबाई, काम करा तुमचं. आणि लाडू मोठा करा. मातोश्री तुम्ही घ्या ना. नाही, आम्हाला नको, तुम्ही खा. सुनबाईंनी आमच्या ताटातला गोडवास काढून घेतलाय असं वाटतं कधी कधी. एकतर राजकारणाची समज कमी. आपलाच माणूस अकबराकडे जातो, आपण त्यांना आश्रय देतो. त्यांच्या धर्मातील माणसं आपण आपल्या धर्मात घेतो. खरं तर हे थांबवायला हवं. अशानं काम बिघडू शकतं. म्हणून तर थांबा थांबा म्हणून म्हणत होतो. पण धीर तर निघाला पाहिजे ना. बोलायचं कोणाला आणि ऐकणार कोण. एकही गोष्ट मनासारखी घडत नाही. सुरनिसी होती तेव्हा केवढा मान मिळवला होता, आणि आता मुजुमदारी करावी लागते.
शंभूराजांनी आपल्याला आपली पायरी दाखवण्याचा प्रयत्न केला. लोकात हसू झालं. आज राजाराम राजे गादीवर बसले असते तर सर्व गोष्टी हाती आल्या असत्या. आज सुखात राहिलो असतो, मिजास राहिली असती. पण सगळे मार्ग बंद झाले. सगळ्या वाटा बेईमान झाल्यासारख्या वाटतात. नशिबाचे फासे उलटे पडतात. का? यासाठी का महाराजांच्या खांद्याला खांदा लावून झगडलो, लढलो? आणि कोण कुठली माणसं पण ती आमच्या मस्तकावर पाय ठेवून पुढे निघून जातात. जे दरबारात, तेच रायगडावर, तेच पायथ्याला, तेच स्वराज्यात आणि तेच घरात. जेवणात मीठ, जीवनात मीठ. करावं तरी काय? काय मार्ग निघेल? कोणाला हाताशी धरून ही घडी बसवावी? अकबर, शहजादा अकबर. शहनशाह अकबर. शहनशाह ये है संभाजी राजे के वकील हीरोजी फरजंद. और इन्हें कौन नहीं जानता? मुगल सल्तनत के शहनशाह बादशाह मोहम्मद अकबर. शहनशाह हिंद, स्वराजाचे छत्रपती संभाजी महाराज यांचा आपणास प्रणाम. प्रणाम. पधारो हीरोजी. बादशाह अकबर की तरफ से आपका स्वागत है. कैसे हैं छत्रपति संभाजी राजे? माँ भवानीची कृपा आहे. ठीक आहे. आत्ताच रायगडावर त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला. अच्छी बात. जनाब के संभाजी राजे ये नहीं जानते कि एक राजा ने दूसरे राजा के साथ कैसा बर्ताव करना चाहिए. माफी असा शंभूराजे राजव्यवहारात तरबेज आहे. हीरोजी, हमारे कहने का मतलब है कि आपकी तरफ से कोई न्योता भी तो नहीं आया राज्याभिषेक का? और इतना ही नहीं, आएंगे, अब आ रहे. इतने सारे जबानी पैगाम के बाद भी नहीं आते. न वो मिलने आते हैं, न आती है उनकी दोस्ती. मिलता है तो सिर्फ इंतजार, इंतजार और सिर्फ इंतजार. नाराज होऊ नका. शंभूराजे तुम्हासनी जरूर भेटतील. म्हणजे तुम्हासनी ते भेटायला आलेच होते. पण त्या शाह आलमने गडबड केली, नाहीतर कवाच भेट झाली असती. ये बात तो सच्ची है शहनशाह. शंभूराजे सारे धार्मिक रीति रिवाज ठुकराकर गढ़ से नीचे उतरकर आपसे मिलने आए थे. हाँ बिल्कुल. लेकिन हम ये चाहते हैं कि संभाजी राजे और हमारी मुलाकात जल्द से जल्द हो जाए. हुजूर, आपके लिए हमारे महाराज शंभूराजे ने नजराना भेजा है. स्वीकार कीजिए. मोतियों के बेशकीमती हार. हम खुश हुए, लेकिन संभाजी राजे खुद मिलने नहीं आए, इसलिए दुखी भी है. और ये खलिता, शायद तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. शुक्रिया.
हिरोजी राव, हम राजे का शुक्रिया अदा करना चाहते हैं। आपकी पूरी सौगात हमें मंजूर है। शंभू राजे ने स्वयं खत लिखकर घणो अच्छो कियो है। हमारी तरफ से राज्याभिषेक की घनी घनी शुभकामनाएं। मुजरा राणी सरकार, अहो कोकणात आसूडच फोडलाय राजेंनी। खरंच? तर असा दणका दिलाय का समज बिथरल्या ती। मामासाहेब, आम्हाला याचा अंदाज होताच। अहो कोकणात गेल्याबरोबर राज मायनाक भंडारीसनी भेटलं आणि त्यासनी पुन्हा समधी परिस्थिती विचारून घेतली। म्हणले का झालं, कसं झालं, कुठं गफलत झाली, आणि मग दिली की डरकाळी फोडून 50 गलबदासनी दिला आदेश, तसे समजे डोलकाट्या हल्ल्या। सरनोबत राजनी टोपी करसनी सरळ सरळ दमच भरला। म्हणले ज्या सिद्धीस तुम्ही आश्रय देता तो सिद्धी आमच्या रयतेस छळतो, तकलीफ देतो। पुन्हा अशी वर्तणूक झाली तर मुंबईच्या दिशेनं आरमार घेऊन यावं लागेल। पाण्यात राहून यस्तवाची खेळला तर याद राखा, यो यस्तव समुद्रात बी आग भडकिवणार आहे। मग काय टोपीकर घाबरले, चेपुटच घातलं त्यांनी। राज ठाम आहे ती, म्हणले ज्या शेख मोहम्मदानं आमच्या लोकांची मुंडकी मारली त्याचं मुंडकं माझ्या मोहर यायला पाहिजे, आणि जो कोणी घेऊन येईल त्याला शेरभर सोन्याचा तोडा इनाम। वा राजे वा। चिडलं, लई चिडलं, पण चिडून गप बसलं नाही, तर येंगुर्ल्याच्या दर्या भवानीची श्रीमंती वाढविण्यास घेतली। 50 गुराबे आणि गलबत बांधायचा आदेश दिले ती, आणि राजापूरच्या मुलखातनं 5000 तरण्या बाण पोरासनी आरमारात भरती केलं। सरनोबत, राजांच्या कामाचा झपाटा मोठाच आहे म्हणायचा तस। महाराणी साहेब, राजांच्या कामाचा झपाटा तर आहेच, पण एकंदरीतच सगळ्याच कामाला गती आली आहे। या कविराज या, तुमच्या बी भात्यात खचून खबरा भरल्या तिथं। होय, आणि त्याच पेश करण्यासाठी राणी साहेबांसमोर आलो आहे। बोला कविराज। राणी साहेब, हिरोजी काका आणि शहजादा अकबराची भेट झाली, आणि भेट उत्तम झाली। छान। हिरोजी काकांनी शहजादा अकबराचं जंगी स्वागत केलं, त्याचा आदर सत्कार केला, आणि त्याला भरोसा दिला, अभय दिलं। आवय हे लय मोठं राजकारण खेळले ती शंभूराज। हे ज्याला कळलं त्यालाच कळल। आता ह्यो अकबर काय औरंगजेबाकडे माघारी जाऊ शकत नाही, जाताच येणार नाही त्याला। आणि राज या मोगलांच्या राजहंसाची पिस काढणार आणि संदुकीत भरून ठेवणार। आमचाही तोच काय असा आहे। म्हणजे कविराज, आमच्या आबासाहेबांना त्या औरंगजेबाचा एखादा तरी शहजादा फितवून आणायचा होता, पण या ना त्या कारणामुळे त्यांना जमलं नाही। ते आज आमच्या राजांना जमलंय। मामासाहेब, आपल्या स्वराज्यात आलेला तो अकबर आता राजांच्या तावडीतून सुटणार नाहीच। अहो यामुळे त्या औरंगजेबाचं तिकडं काय झालं असेल याचा नुसता विचार करा। अख्ख्या हिंदुस्थानावर ज्याचा धाक त्याचा पोरगा शंभूराजांच्या पंखाखाली। बस बोंबलं, कर काय करायचं ते। काय करेल तो? चिडेल। आता त्याचा खेळच खाल्लास। सणसणीत चपराकच आणले बादशाह औरंगजेबाला। आता आई भवानी करू आणि राजांचं राजकारण सिद्धीच जाऊ। जाणार। मी आता लिहूनच देतो। एक आठवलं म्हणून सांगतो, आग्र्यात असताना औरंगजेबानं शंभूराजासनी विचारलं होतं कुस्ती खेळणार का म्हणून।
तेव्हा 9 वर्षाचा शंभूराजांनी होकार दिला होता. पर कुस्ती आता सुरू केली दख्खनच्या पठारावर. भाईजान, आप क्यों परेशान हो? अब गुस्सा तो नहीं होंगे ना? गलती तो अकबर भाईजान ने की है, आप क्यों डर रहे हो? मैं कामयाब नहीं हुआ इसलिए. अकबर पनाह में गया संभा के. तो इसमें आपका क्या कसूर? कसूरवार तो अकबर भाईजान है, वो संभा है. लेकिन भाईजान, आप जानते नहीं, काफिर संभा का नाम सुनते ही अब्बू जान को कितना गुस्सा आता है. उसे खत्म करने का, दक्कन पर जंग करने का मौका तलाशते हैं अब्बू. अब अगर उनको पता चला कि संभा ने अकबर भाईजान को पनाह दी है, तो उनका गुस्सा आसमान पर पहुंचेगा. या खुदा, आप अभी यहाँ रुकना नहीं. अब्बू जान से हम बात करेंगे, उन्हें समझाने की पूरी कोशिश करेंगे. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया. खुदा हाफिज. खुदा हाफिज. बुजान, शहजादे शाह आलम, क्या बात. अरे उठिए उठिए उठिए, इतना तकल्लुफ क्यों? आइए. अरे बैठिए बैठिए, तशरीफ रखिए. आपने बहुत जिम्मेदारी दिखाई. कितनी मुश्किलों का सामना करके आपने इतना लंबा सफर तय किया, यानी दिल्ली से दक्कन तक. कितनी नदियां, कितने पहाड़, कितने नाले, कितने तालाब, इन सबको झेल कर आप दक्कन तक पहुंचे, सिर्फ अपने अब्बू जान के 2 लफ्जों के हुक्म की तामील करने के लिए. क्या बात. कितना दर्द आया ना आप, और साथ में संभा की राय. वाह, इतनी गर्मी, और अभी आपका ये तपता हुआ बदन. आपको वाकई आराम की जरूरत है. अरे शहजादी जीनत. जी अब्बू जान. देखो भाई, जब कोई इतना लंबा सफर तय करके आता है, तो हम मेहमान की खातिर बर्दाश्त कैसे करते हैं? तो भाई पानी पिलाते हैं, शरबत पिलाते हैं कि नहीं? यही तो मुगलिया तहजीब. यो शाला, लो लो शहजादे. शहजादी, शाह आलम की खातिरदारी ऐसे ही होनी चाहिए. अहमक हो तुम, अहमक, निकम्मे. इतनी बड़ी फौज लेकर तुम दक्कन तक गए थे, खाली हाथ लौटे हो. तेरे दिन वहां पर रहे, क्या तुम्हें अंदाजा है कितना खर्चा हुआ है? अब्बू जान, बस शहजादी, इतना कहना चाहूंगा कि मेरी औलाद अहमक है, बेवकूफ है, निकम्मी है, किसी चीज का लायक नहीं है. कसूर माफी अब्बा जान. चुप चुप, खामोश. माफी चाहती हूँ अब्बा जान, पर आपके हर हुक्म की तामील तो की है इन्होंने. हाँ, किया ना, मेरे हुक्म की तामील की है इसने. ये अकबर भाईजान को पकड़ने ही वाले थे, पर भाईजान भाग गए. कैसे नहीं भागेगा? जो 3000 अशरफिया तुमने दी थी, वो किस लिए दी थी? उसे भागने के लिए दी थी ना. भाईजान पर बड़ा कर्ज हो गया था, इसीलिए उन्हें अशरफियों की जरूरत थी. उन्होंने इनसे वादा किया था कि वो इन्हें मिलेंगे और मुगल सल्तनत में वापस लौट आएंगे. झूठ झूठ, फरेब. नहीं अब्बू जान, इन्होंने कोई बगावत नहीं की है. आपकी हर बात मानी है. आप एतबार रखे. एतबार? अब किसी पे कोई एतबार नहीं है शहजादी, कोई एतबार नहीं.
ना इस शाह आलम पर और ना अकबर पर। अब जो कुछ भी करना है वो हमें करना है, क्योंकि हम एक बात जान गए हैं कि हमारी ये औलाद नालायक है, दिमाग से भी और शमशेर से भी। सब कुछ हम ही करेंगे। ना रहेगा अकबर, ना रहेगा संभा, रहेगा वो सोने का तख्त, ना रहेगा स्वराज्य। इन्हीं हाथों से इंतकाल होगा संभा का, इंशाअल्लाह।